मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या नेशन फर्स्ट या कार्यक्रमाला कर्तव्य बजावताना अपंगत्व पत्करलेल्या भारतीय सैन्य दलातील तसेच सीमा सुरक्षा दलातील जवानांचा केंद्रीय दळणवळण व महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पदक आणि राष्ट्रध्वज देऊन सन्मान करण्यात आला। त्याचप्रमाणे समाज हित डोळ्यासमोर ठेवून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संपादक आणि पत्रकारांचा देखील या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला सिम्बॉयसिस शिक्षण संस्थेचे संस्थापक श्याम व मुजुमदार तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, तरुण भारत बेळगाव सल्लागार संपादक किरण ठाकूर, लोकमत वृत्त समूहाचे समूह संपादक विजय बाविस्कर, पुढारीच्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक सुनील माळी, पुण्यनगरी संचालक भावेश शिंगोटे, राष्ट्रीय मराठी मोर्चाचे संस्थापक आनंद रेखी, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे व्यवस्थापक सुशील जाधव आणि मराठी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष किरण जोशी आदी मान्यवर उपस्थित होते। खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांकरता आणि इतर संस्थांकरता मार्गदर्शक आहे। मराठी पत्रकार संघ जे आहे त्यांच्या कार्याची जबाबदारी त्यांच्या कक्षा वेगवेगळ्या आहेत, पण हे सगळं कार्य करत असतानाही त्या सगळ्यांनी विशेषतः या आपल्या संवेदनशीलतेचा परिचय देत आपल्या युद्धभूमीवर ज्यांनी आपल्या देशाकरता त्याग केला, बलिदान केलं किंवा युद्धात जखमी झाले त्या सगळ्यांची जाणीव ठेवून हे पत्रकार संघ जे काम करत आहे याबद्दल मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खरोखर खूप शुभेच्छा देतो। आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विशेषतः मधल्या काळामध्ये आपली राष्ट्रीय परिस्थिती अशी होती की ज्या परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी एक उत्तम राष्ट्रीय वृत्तीचा परिचय दिला। आपल्या देशामध्ये इंटरनल सिक्युरिटी असो की इंटरनल सिक्युरिटी असो या सगळ्यांना आपण सर्वोच्च प्राथमिकता देतो आणि आपल्या जवानांनी नेहमी या गोष्टीचा परिचय दिला की हम दो चार रहे न रहे तेरा वैभव अमर रहे। आपल्या देशाकरता आपल्या देशाच्या जनतेकरता आपलं सर्वस्व बलिदान करण्याची तयारी ठेवणारे हे शिवसैनिक हे आपल्या सगळ्यांच्या अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा विषय आहे। पाठिंबा दिलेला आहे हे देखील उत्स्फूर्तपणे याचा पाठिंबा म्हणजे आपल्या राष्ट्रभक्तीचा आणि राष्ट्रप्रेमाचा परिचय आहे। मी व्यक्तिगतरित्या आपले सगळे जे शूर जवान आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशाच कार्यक्रमाचं अनुकरण आपल्या देशात ठिकठिकाणी जर आपण केलं तर निश्चितपणे या शूर जवानांच्या मागे आपण थोडं उभे नाही आहोत तर आपण त्यांची शक्ती आणि त्यांना एक प्रकारे आपलं कर्तव्य जे आहे त्या भावनेतून आपण त्याची जाणीव ठेवून त्यांच्याबद्दल सेवेचं काम केलं तर आपलं राष्ट्रप्रेमाचं हे जे प्रतीक आहे हे निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या अभिमानाचा विषय राहील आणि याचं अनुकरण आज जे आपल्या इथल्या मराठी पत्रकार संघाने जे आज उत्तम कार्यक्रम केला खरं म्हणजे बाकी पत्रकार संघ आहेत त्यांनी पण अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन केल्यास एक चांगला मेसेज समाजामध्ये जाईल। मी पुन्हा एकदा या सगळ्या शूर जवानांना अभिवादन करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याची कामना करून मी माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। ज्या जवानांनी भारताच्या संरक्षणासाठी आपले योगदान दिलेलं आहे त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो। मित्रांनो, पत्रकार संघ आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मी यावर्षी श्री जोशी त्यांचे सहकारी यांचा कार्यक्रम होता। खरं म्हणजे पत्रकारितेचा आणि माझा वर्तमानपत्र वाचण्यापलीकडे काही फारसा संबंध येत नाही, पण जोशी